अंबादास दानवेजी, या बैठकीला थेटपणे राजकीय बैठक म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत ज्या भेटी झाल्या त्या कौटुंबिक होत्या. आता संजय राऊत आणि अनिल परब पक्षाचे दोन महत्त्वाचे नेते सोबत आहेत उद्धव ठाकरेंच्या. भेटणं काही चुकीचं आहे किंवा काहीतरी नवीन आहे असं समजण्याची गरज नाही. आणि राजकीयच आपण म्हणत असाल तर त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे राजकीय यायला? कारण सातत्यानं भूमिका उद्धव साहेबांनी पण आणि राज साहेबांनी पण आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे शिवसैनिकांनी मनसैनिकांनी ही इच्छा व्यक्त केलेलीच आहे की दोघांनी भेटावं, दोघांनी एकत्र व्हावं, दोघांनी सोबत निवडणूक लढावी. आणि त्याच्यामुळे जर असं होत असेल तर मला असं वाटत नाही की याला काही वावगं समजावं. बर, आता दसरा मेळाव्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिल्याचं सुद्धा समजतंय. त्या संदर्भातली काही कल्पना आहे तुम्हाला पक्षाचे नेते म्हणून? नाही, अशी चर्चा चालू होती, परंतु ऑफिशियली अजून काही तसं हे नाही. पण दिलं तर मला असं वाटतं दोन भाऊ पुन्हा ताकदीने एकत्र झाले तर या महाराष्ट्राला फायदाच होईल. तुम्ही चर्चा चालू होती म्हणताय, ती म्हणजे कार्यकर्त्यांमधली चर्चा का मग पक्षांतर्गत नेत्यांमध्ये चर्चा चालू होती असं तुम्ही म्हणताय निमंत्रण देण्यासंदर्भात? मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी काय आता लगेच चॅनलला सांगितल्या पाहिजे अशातला काही भाग. संवाद दोन्ही पक्षांमध्ये आहेच, एवढंच सांगेल मी तुम्हाला. बरं, अंबादास दानवेजी, आता दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहिले तर मग ते एक प्रकारे राजकीय युतीचे थेटपणे संकेत म्हणावे लागतील, कारण दसरा मेळावा हा पक्षाची भूमिका मांडण्यासाठी असतो. असं तुम्हाला वाटतं जर राज ठाकरे उपस्थित राहिले तर थेट युती आहे असं समजायचं? अशा दसरा मेळाव्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विचाराची मंडळी बोलवण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रघात असतो. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही दसरा मेळावा होतो, त्याच्यात एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण केली जाते, वेगवेगळ्या विचाराचे लोक बोलवले जातात. आणि राज साहेब आणि उद्धव साहेब म्हणजे दोन्ही शिवसेनेचा काही वेगळ्या विचाराचे आहे मला तरी वाटत नाही, दोन्ही एकाच विचाराचे आहेत. बरं दानवेजी, आणखी एक प्रश्न. आता कालच काँग्रेसच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या बैठकीमध्ये काही चर्चा झाली होती राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात? कारण तोही एक महत्त्वाचा भाग असतो. पक्षाची शिवसेनेने काय करावं, एका दुसऱ्या पक्षाची चर्चा करावं अशातला काही भाग नाही. शिवसेना एक स्वतंत्र राजकीय पक्ष, शिवसेना बऱ्याच गोष्टी स्वतःच्या स्वतः करत असते. याला दुसऱ्या पक्षांना विचारावं किंवा त्यांना विचारून जावं हे थोडी असं थोडी असतं, अशी काही शिवसेनेला वाटत नाही आवश्यकता. बरं, पण आता तुम्हाला कार्यकर्त्यांकडे पाहताना नेमकं काय वाटतंय? जर ही युती झाली तर कार्यकर्त्यांना ते आवडणार आहे? कार्यकर्त्यांच्या मनातलं होणार आहे ते? कार्यकर्त्यांच्या मनातच आहे हे, अशा पद्धतीने व्हावं. बरं, आणि राजकीय दृष्ट्या तुम्हाला ही युती झाली तर दोन्ही पक्षांना फायदा होईल असं दिसतंय का? अशी परिस्थिती महाराष्ट्रातली, मुंबईतली तुम्हाला पाहायला मिळते का? फायदा तोटा जे व्हायचं ते होईल. फायद्यासाठी बघितलं पाहिजे अशातला काही भाग नाही, किंवा तोट्यासाठी बघितलं पाहिजे. कोणी लोक तोटा विचार करत नसतं. परंतु धन्यवाद अंबादास दानवेजी, तुम्ही पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, हा सगळा वेळ दिला त्यासाठी. यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी सुनील प्रभू, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सुनील प्रभूजी, ही भेट होते, ही भेट राजकीयच म्हणावी लागेल, कारण पक्षाच्या दोन नेत्यांना सोबत घेऊन ही भेट होते. या भेटीमधून युतीचे संकेत मिळत आहेत असं म्हणायचं का? आता तर अशी माहिती समोर येते की दसरा मेळाव्याचं निमंत्रण जे आहे ते उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलंय. की दोन ठाकरे बंधूंच्या भेटीतून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चांगलंच काहीतरी घडेल असे संकेत या निमित्ताने मिळतात. आणि मला असं वाटतं की कुटुंब म्हणून यापूर्वी ते भेटलेत, कुटुंब म्हणून ते कधी भेटू शकतात, पण आज राजकीय दृष्ट्या जर भेट असेल येणाऱ्या आगामी दसरा मेळावा आपण जर म्हणत असाल तर, किंवा मग महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये दोन बंधू एकत्र राहून या राजकीय ज्या काही घडामोडी आहेत त्याला सामोरं जाऊन पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर राज्यामध्ये आपली सत्ता आणण्याच्या दृष्टीने जर चांगलं पाऊल ठाकरे बंधू यांच्यामध्ये पडत असेल तर महाराष्ट्र दृष्टीने ते अतिशय चांगलं आहे. बरं सुनील प्रभूजी, आता विशेष करून मुंबईसाठी प्रश्न विचारतो, कारण तुम्ही मुंबईचं राजकारण मागच्या अनेक वर्षांपासून पाहताय. तुम्हाला मुंबईचं राजकारण आत्ताच्या क्षणाला पाहताना, मुंबईतल्या मराठी माणसाकडे पाहताना असं वाटतंय ठाकरे बंधू एकत्र आले तर दोन्ही पक्षांचा फायदा होईल? काय परिणाम होतील एकत्र आले तर? निश्चित मुंबईमध्ये मराठी माणूस जो आहे तो ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी आहे, आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर निश्चितच मुंबईमध्ये एक वेगळा असा चमत्कार आपल्याला बघायला मिळेल. आणि तो हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा जो इतके वर्ष होता तोच हे दोन ठाकरे बंधू पुढे नेतील असं मला वाटतं.
बरं, आता या सगळ्यामध्ये फार महत्वाचं हे सुद्धा असणार आहे की आत्ता ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांसोबत सुद्धा बोलणी करावी लागतील. काल काँग्रेसचे नेते भेट घेऊन गेलेत उद्धव ठाकरेंची. त्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली होती राजठाकरेंच्या अनुषंगाने? यापूर्वी कौटुंबिक भेटी झाल्या, आता आपण म्हणताय की राजकीय भेट असेल. तर दोन राजकीय नेते जेव्हा एकत्र भेटतात आणि चर्चा करतात त्यावेळी या संबंधीचा सारासार विचार हा त्यांनी केलेला असतो. त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होणार किंवा ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये राजकारणात पुढे काय करणार, त्या सगळ्या गोष्टी कालांतराने आपल्याला कळतील. बरं, पण आता दसरा मेळाव्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलंय अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. तुम्हाला हे सारं आधीपासून माहित असेल, अशी काही चर्चा होती पक्षांतर्गत निमंत्रण देण्यासंदर्भातली? असं आहे की राजकीय पक्ष म्हणून या दसरा मेळाव्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना अनेक राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते या दसरा मेळाव्याला आले. त्यामुळे राज ठाकरे साहेब जर पक्ष मनसेचे प्रमुख म्हणून जर या दसरा मेळाव्याला आले तर त्यात काही वेगळं असं काही नाही. आणि ठीक आहे, उद्धवजी ठाकरे यांनी मोठ्या मनाने त्यांना एक राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून राज ठाकरे निमंत्रण दिलं असेल तर तो एक चांगली बाब आहे. तर सुनील प्रभूजी, मागच्या काही काळामध्ये ना काही सर्वे समोर आले की ठाकरे बंधू जर एकत्र लढले तर काय चित्र असू शकेल. त्या सर्वेच्या अनुषंगाने तुम्हाला काही सांगायचं आहे की बाबा एकत्र येऊन लढलो तर फायदा कशा प्रकारे होऊ शकेल? असं आहे की सर्वे जरी आले असतील तर शेवटी मतदानाच्या वेळेला मुंबईकर जनता ठरवणार आहे. मुंबईकर जनतेला असं वाटतं की दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक चांगला प्रशासकीय सत्ता जी आहे ती लोकप्रतिनिधी म्हणून आपण चांगल्या पद्धतीने या मुंबई महानगरपालिकेमध्ये देऊ शकतो असं मुंबईकर जनता म्हणते. आणि त्याचा सारासार विचार दोन बंधू चांगल्या पद्धतीने करतायत. बरं, खूप खूप धन्यवाद सुनील प्रभूजी, तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात आणि ही सविस्तर प्रतिक्रिया या भेटी संदर्भात दिली त्यासाठी. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली, आपण ती प्रतिक्रिया एकदा पाहूया. दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. तो आता आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊन राहतात. त्यांनी काही असं ते काय भेटतात ते त्यालाच ठरलं पाहिजे ना. महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये आत्ता मागच्या काही महिन्यांमध्ये किती वेळा गाठीभेटी झाल्यात? 5 जुलै रोजी मुंबईत मराठी विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आले. वरळीच्या डोममध्ये हा कार्यक्रम पार पडला. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी गेले आणि तिथं जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. 27 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले आणि त्यांनी गणपती बाप्पाचं गणेशोत्सवादरम्यान दर्शन घेतलं. 2 ऑक्टोबर दसरा मेळाव्यात आता एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी आजची तारीख 10 सप्टेंबर, आज ही बैठक पार पडते. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी राजकीय भेट पार पडते. तर आजच्या भेटीची नेमकी वेगळी वैशिष्ट्य काय आहेत? बाकीच्या भेटींपेक्षा ही भेट वेगळी कशी आहे? तर आतापर्यंत कौटुंबिक भेटी झाल्या, ही पहिलीच राजकीय भेट आहे. ठाकरे बंधू याआधी कौटुंबिक कार्यक्रमात भेटलेले होते. तर यावेळी उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह राज ठाकरेंना भेटायला आलेत. पक्षाचे नेते सोबत आहेत, हे वैशिष्ट्य. वरळीतील मेळावा राजकीय नव्हता तर मराठीचा होता असं राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं. यावेळी प्रथमच राजकीय भेट असल्यानं युतीची चर्चा होणार. शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये प्रथमच राजकीय चर्चा होती. महापालिका निवडणुका जवळ आल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चेला वेग आलाय. संजय राऊत आणि अनिल परब बरोबर असल्यानं युतीबाबत राजकीय चर्चा होणार असं ठामपणे म्हणता येते. कालच काँग्रेस नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये राज ठाकरेंना युतीत घेण्यावर चर्चा झाली आहे का, अशीही एक चर्चा आता सुरू झाली. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत. श्रेयस, आतापर्यंत आपण काही नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, आता आपण पाहतोय की नेमकी केव्हा केव्हा भेट झाली, ही भेट वेगळी का आहे, हे सगळं पाहताना तुम्हाला ग्राउंडवर नेमकं काय दिसतंय? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? तसं वातावरण आहे का? आणि आले तर त्याचे परिणाम? ही खरं तर वातावरण निर्मिती झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल विक्रांत. कारण ही वातावरण निर्मिती ह्या दोन्ही ठाकरे बंधूंनी त्या जो खऱ्या अर्थानं विजयी मेळावा ज्याला आपण म्हणतो त्याला विजयी मेळावा नाव द्या, मराठी माणसाचा मेळावा आहे, त्या मेळाव्यामध्ये आपल्याला दिसली होती. आणि ती वातावरण निर्मिती कुठे ना कुठे आता एकत्र ज्या भेटीगाठी होतात ना विक्रांत, तेव्हा सुद्धा पाहायला मिळतंय. आता खऱ्या अर्थानं आपण नेते मंडळींची गोष्ट ऐकली तर ही भेट होणं ही लवकरात लवकर होणार होती असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे तर काय की ही अचानक झालेली भेट नाही.
म्हणजे एकंदर पाहिलं गेलं की दसरा मेळाव्याची खऱ्या अर्थानं आमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार होते, ही चर्चा ही खरी होती.